दिनांक 13 ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी वसमतच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या आढावा बैठकीत अनेक शासकीय अधिकाऱ्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फैलावर घेतल्याचं पाहायला मिळालं। भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी तर एका तहसीलदाराची चक्क लाजच काढली। सदरील व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर आढावा बैठक नेमकी फक्त भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी होती का असा सवाल आता उपस्थित केला जातो। सदरील आढावा बैठकीत झालेला गोंधळ पाहून सत्तेतील शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी देखील भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर आरोप केल्याचं पाहायला मिळालं। एवढ्यावरच विषय थांबला नाही। आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख हे काय म्हणाले ते पाहूया। चालू द्या भानगडी। हिंगोली जिल्ह्यावर वाईट वेळ आली। शाळा ऊस पडण्याच्या मार्गावर आहे। ना सिंचन वाढलं ना उद्योग वाढला। राज्यकर्ते आपसात भांडतायत। पालकमंत्री जिल्ह्यात मीटिंग घ्यायला तयार नाही। कुठे नेऊन ठेवला आमच्या हिंगोली जिल्हा? असंच जर चालू राहिलं तर जिल्ह्याची दुर्दशा झाल्याशिवाय राहणार नाही। हिंगोली जिल्ह्यात 3 विधानसभा आहे। 3 विधानसभा मतदारसंघात महायुतीतील 3ही पक्षांचे 3 आमदार आहेत। तर येत्या काही महिन्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असताना आता नेमके या भानगडी कोणासाठी? शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणार कोण असा सवाल उपस्थित होतोय। उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली।